पोलीसमध्ये किंवा सैन्यात गेलो तर माझ्यासारखा आनंदी कोणीच राहू शकत नाही. आय एन्जॉय इट. मी काम नाही म्हणत माझ्या सेवेला, मला ते खेळ वाटतं, खेळ. असं त्याला भेटलं पाहिजे. म्हणून आपल्या मुलांना विचारा, आमच्या इकडे काय झालंय, जा कुठल्या ऑफिसमध्ये, सगळं उलट सुलट झालंय आमच्या देशामध्ये. कारण आवडीनुसार नोकऱ्या द्यायचं आमच्याकडे पद्धतच नाही आणि तशी सिस्टम बी नाही, व्यवस्था बी नाही. ज्याला गणित जमत नाही तो अकाउंटंट आहे बँकेत, गणितच जमत नाही अकाउंटंट का, नोकरी मिळते तिथं घ्या, ते आवड फिवड गेली खड्डेत, येते का नाही अगोदर, आणि पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून दोन वाकडं करत बसते कवर नोकरी हुस तर. म्हणून तुम्हाला म्हणलं की आवडीचं काम पाहिजे. आज बी काही काही कार्यालयात एक एक अधिकारी कर्मचारी उठतच नाहीत खुर्चीवर, काही काही आवडीचे आहेत, त्यांना ते सोडू वाटत नाही काम. आणि ज्यांचं आवडत नाही ना ते घड्याळाकडे बघते, 2 तास बी झाला नाही तर चला निघा लगे बाहेर. हे आवड पाट्या टाकत राहते आणि लगेच वर्ष झाले की म्हणतात झालं एक कमी झालं, आता काय नाही, 17च राहिले. 20 वर्षाच्या सेवेला 18 पासूनच मोजित राहतात, आता 18 राहिले म्हणतात. आणि ज्यांची सेवा ही आहे ना, आवड आहे ना, ते पूर्ण सेवा होस तर बी कळत नाही त्यांना, उलट ते वाढवून घेतात. हे सगळं इंटरेस्ट आहे. तुमच्या मुलाला सुद्धा इंटरेस्टनुसार जॉब द्या, तो कोणता हे बघू नका. आणि म्हणून तर तुमच्या चुकीमुळे काय होत आहे, ही मुलं चुकीच्या क्षेत्रात गेल्यामुळं आपल्याकडे काय झालं, MBBS बनवायचं, काय सॅच्युरेशन झालंय तुम्हाला सगळ्यांना माहिती, जाणकार आहे तुम्ही. खरंच आता MBBS बनण्याच्या लायकीचं फील्ड राहिलंय का, त्याला रिप्युटेशन आहे का. चोर दरोडेखोरासारखं एक क्षेत्र बघितलं चाललंय. तुम्ही इकडं प्रायव्हेट मध्ये बोलतात डॉक्टर एकदम लुटारू झालेत म्हणून, आणि मुलाला मात्र तिकडे घालू इच्छिता. किती विरोधाभास आहे मला सांगा. खाजगीत म्हणताय की डॉक्टर लुटारू झालेत आणि त्या क्षेत्रात माझं मूल गेलं पाहिजे म्हणताय, म्हणजे तुमचा लोभ किती मोठा आहे तुम्ही बघा. मी कुठल्या फील्डला नावं नाही ठेवत, मी जपून, पुन्हा म्हणतात की काहीतरी सांगून गेलो. आज बी जन्मलेल्या मुलांना डॉक्टरच बनावं, पण कुणी बनावं ज्याची ती आवड आहे, जो त्याला न्याय देऊ शकतो त्यांनी जरूर बनलं पाहिजे. या समाजाला चांगल्या डॉक्टरची गरज आहे. पण बळच डॉक्टर काही काही तर आता लातूरला मी म्हणलं ठेवलंय, काही काहीकडे इतके पैसे आहेत, ते नापास जरी झालं तर ते हाल सोडत नाही. ते म्हणतात नाही CET ला लागले तर नाही, रशियाला पाठवतो, तिकडे होऊन येते म्हणतात, तिकडे समकक्ष डिग्री आहे. लक्षात आलं का. जाऊ द्या, गाडी लवकर जाऊ द्या, नाहीतर पुन्हा तंद्रीत जायचे आमचे सगळे. लय घोटाळा येतं, कारण मी थोडाच वेळ करतो. एक प्रयोग, चिठ्ठ्या द्या ना मला, चिठ्ठ्या तुमच्या वाचायच्या लवकर आणा इकडे.